नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय BMP ॲनालायझर। राज्याच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षाच्या दोन नेत्यांनी वेगवेगळे विधान केले। त्याच्यातलं पहिलं विधान म्हणजे विदर्भातल्या एका आमदाराने आपल्या मतदारसंघातल्या मतदारांना वेश्याची उपाधी दिली। तो व्हिडिओ जरा बघा नीट तुम्ही। फक्त दारू, मटन, पैसे अरे 2-2 हजारात विकले गेले। मायले फार कौसाने 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा तर रांडा बरं झाल्यापेक्षा। वेश्या इतकी सोपी आहे का हो? अहो, तुमच्यासारख्या राजकारणी नेत्यांना संधी मिळेल तेव्हा त्या गल्लीत जाऊन यावंसं वाटतं। तुमच्यासारखे ग्राहक वाढले म्हणून वेश्या वाढल्यात ना। मी पैसे दिलेत, मला मतदान दिलं नाही आणि मतदान दुसऱ्याला दिलं, हे वाक्य मला कुठंतरी खटकतं। एक गोष्ट लक्षात ठेवा, संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण जगाला माहिती आहे, प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक उमेदवार वाटेल तेवढे पैसे हे सगळ्या जनतेला वाटत असतो। मग त्याची उपाधी तुम्ही 2,000 5,000 लावू नका। आणि खरा मुद्दा तर हा आहे की दुसरं जे वाक्य केलं आहे, विधान केलं आहे, ते जरा खटकण्याजोगतं आहे। कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी केलं आहे हे विधान। म्हणजे तुम्ही मला मतदान दिलं आहे म्हणजे तुम्ही माझे काय मालक झालात का? मी तुमचा सालगाडी आहे का? असं हे विधान अजित पवारांनी केले। तो विधान जरा बघा तुम्ही। तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, का सालगडी करायला केलं मला? तुम्ही मला मतदान दिलं आहे म्हणून तुम्ही माझे सालगडी झालात का? माझे मालक झालात का? मी तुमचं सालगडी झालात का? अहो अजितदादा, ज्या मतदारसंघात तुम्ही निवडून आलात तो मतदारसंघ सर्वसामान्य जनतेचा आहे, नागरिकांचा आहे, मतदातांचा आहे। तो मतदारसंघ अजित पवारांचा, शरद पवारांचा, देवेंद्र फडणवीसांचा किंवा उद्धव ठाकरेंचा किंवा नाना पटोलेंचा नाही आहे, सुप्रिया सुळेंचा नाही आहे। तो मतदारसंघ नागरिकांचा आहे, सर्वसामान्य जनतेचा आहे आणि त्यांनी त्या मतदारसंघातून लोकप्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसेवक निवडून दिलेला असतो 5 वर्षासाठी। लोकप्रतिनिधित्व किंवा लोकसेवक म्हणजे नोकरच असतो। 5 वर्ष तुम्ही सर्वसामान्य जनतेचे नोकर आहात, हे सिद्ध झालंय आणि सिद्ध आहे। सर्वसामान्य जनतेला माहिती की तुम्ही सर्वसामान्य जनतेने त्या मतदारसंघातून तुम्हाला निवडून दिलंय म्हणजे तुम्ही 5 वर्ष त्या मतदारसंघामध्ये नोकर आहात। 5 वर्ष तुम्हाला त्यांची कामं करायची आहेत, हे तुम्ही विसरून चालू नका। तुम्ही मन मोकळं बोलतात, मोकळे वाक्य बोलतात म्हणून हे गृहीत धरलं जाणार नाही। कारण सेवक हा सेवक असतो, सेवक म्हणजे नोकर असतो आणि जोपर्यंत मतदारसंघ आहे तोपर्यंत नागरिक, मतदाता आणि तुमच्यासारखे लोकप्रतिनिधित्व करणारे सेवक हे सेवकच राहणार आहेत। तुम्ही मुख्यमंत्री व्हा, उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रातील मंत्री व्हा की कुठेही पंतप्रधान व्हा, तुम्ही 5 वर्ष निवडून दिलेले जनतेचे सेवकच आहात, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल। धन्यवाद, इथेच थांबूया।